आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। धाराशिव जिल्हा प्रतिनिधी प्रतीक वाघे। पवनचक्कीतील तांब्यांच्या तारा लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। आरोपींकडून धाराशिव जिल्ह्यातील 7 गुन्हे उघड। 19 मार्च 2025 रोजी पोलीस ठाणे नळदुर्ग हद्दीतील मौजे गंदोरा पाटी येथे काही अज्ञात चोरट्यांनी रिन्यू कंपनीच्या पवनचक्कीचे रखवालदारांना बांधून ठेवून त्यांना मारहाण करून तेथील पवनचक्कीचे आतील वायरमधील तांब्याच्या तारा बळजबरीने चोरून नेली होती। सदर बाबत पोस्टे नळदुर्ग येथे अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर क्रमांक 88/25 क कलम 309/6 324/5 भारतीय न्याय संहिता अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरील गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। सदरील गुन्ह्याचे घटनास्थळ तसेच आजूबाजूचे जुचे परिसराची पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेतील 6 पोलीस निरीक्षक कासर व त्यांचे पथकाने तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तसेच पारंपरिक स्रोतांकडून गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण पुरावे शोधून काढले। उपलब्ध माहितीला अनुसरून एक सुनील कालिदास शिंदे वय 36 वर्ष राहणार रत्नगर पारदीपिडी डोकी तालुका जिल्हा धाराशिव। 2 सरदार उर्फ गणेश शंकर काळे राहणार कनेरेवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव। अमुएळंब घाट तालुका जिल्हा बीड राहुल लाला शिंदे वय 29 वर्ष राहणार दत्तनगर पारदीपिडी डोकी तालुका जिल्हा धाराशिव यांना चौकशी कामी ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशी दरम्यान तिन्ही आरोपींना नमूद गुन्हा त्यांनी स्वतः आणि इतर 8 आरोपींनी मिळून केल्याची कबुली दिली। तसेच धाराशिव जिल्ह्यातील यापूर्वी दाखल अशाच स्वरूपाचा इतर 6 गुन्ह्याची देखील आरोपींनी कबुली देऊन त्यातील एकूण 721 फूट लांबीची तांब्याची तार व गुन्ह्यात वापरलेले वाहन टाटा सुमो असा एकूण 12,23,450 रुपयाचा मुद्देमाल काढून दिलेले आहे। ताब्यात घेतलेले आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे नळदुर्ग यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून पवनचक्कीवर लूटमार करणारी टोळी ताब्यात घेतल्यामुळे पवनचक्की कंपन्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमान यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद हिज्ज पवार यांच्या नेतृत्वात सहकार पोलीस निरीक्षक श्री सुदर्शन कासर यांनी स्वतः त्यांचे पथकातील सहकार पोलीस फौजदार वालीउल्ला खाजी, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश अवताडे, जावेद खाजी, फरहान पठाण, दयानंद गादेकर, पोलीस अप्पर योगेश खोळे, चालक नितीन भोसले यांनी यशस्वीरित्या पूर्ण